नमस्कार मंडळी. तर चला मस्त सरभरीत वांग्याचं कालवण करूया. शेंगदाणे आधी भाजून घेतले, नंतर कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण आणि थोडेसे तीळ टाकून हे छान असं भाजून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याचं वाटण करून घेतलं. शेंगदाण्याचा कूट पण वाटण करून घेतलं आबडधोबड. नंतर हे वांगी आहेत ना, तेलामध्ये असे छान फ्राय करून घेतले. मग एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलं, हिरवं वाटण, लाल तिखट आणि हळद ते टाकलं. ते छान मसाला मिक्स केला ना, तो वांग्यामध्ये छान भरला आणि एकीकडे तेल गरम झाल्यानंतर कढई, जिरे, मोहरी आणि लसूण आणि घरामधले जे मसाले असतील ना, ते सगळं टाकलं. हिरवं वाटण पण टाकलं आणि त्या वांग्यामध्ये मसाला भरला होता ना, मग नंतर ती वांगी टाकली. 2-3 मिनिटं असं हलवून घेतलं तेल सुटेपर्यंत. नंतर जेवढं कालवण लागलं ना, तेवढंच पाणी पण ओतलं. 10-15 मिनिटं असं झाकून ठेवलं आणि अशी उकळी येऊ दिली आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली. मस्त झालं सरभरीत वांग्याचं कालवण आणि एकीकडे अशा 4-5 भाकरी करून घेतल्या आणि माझे आजोबा नेहमी म्हणतात, "पोरे, जसं मटणाच्या कालवणाला हाडकाशिवाय चव नाही ना, तसं वांग्याच्या कालवणाला देठाशिवाय चव नाही." तर कसं वाटलं हे सरभरीत वांग्याचं कालवण? आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.